मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाची शहरं आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, तर पुणे हे शहर शिक्षणाचं माहेरघर म्हणून मानलं जातं. गेल्या काही वर्षात दोन्ही शहरांचा झपाट्याने विकास होताना दिसतोय. हा विकास अधिक गतिमान करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी पावलं उचलली जात आहेत. मुंबई आणि पुणे यामधील अंतर आणखी कमी करण्यासाठी एक नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल मोठी घोषणा केली आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक सामायिक नवा एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असं देखील म्हटलेलं आहे, ज्यामुळे अवघ्या 90 मिनिटात मुंबईहून पुण्यापर्यंत प्रवास करता येणार आहे. हा महामार्ग कसा असेल, या प्रकल्पाचे नेमके फायदे काय असतील आणि तो प्रवाशांसाठी किती उपयुक्त ठरेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. नवीन वर्षाची भेट म्हणून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करत नितीन गडकरी यांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक सामायिक एक्सप्रेस हायवे तयार करणार असल्याचं म्हटलंय, ज्यामुळे 3-4 तासांचा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होणार असं देखील बोललं गेलंय. सध्याच्या परिस्थितीत मुंबई पुणे प्रवास पाहिला तर बहुतांश वाहनं ही वाटेत असलेल्या फूड मॉल आणि विश्रांती केंद्रावर थांबतात, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणखीनच वाढतो. साधारणपणे सध्या मुंबई पुणे अंतर पार करण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. मात्र घाटात वाहतूक कोंडी झाली, अपघात झाले किंवा रस्त्यांच्या कामाची दुरुस्तीची कामं सुरू असतील तर हेच अंतर पार करण्यासाठी 4 ते 5 तास सुद्धा लागतात. त्यात सणासुदीच्या काळात तर या महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा सुद्धा पाहायला मिळतात आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. ही वाढती अडचण लक्षात घेऊनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सोपा करण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान मुंबई पुणे ही महाराष्ट्रातील दोन अतिशय महत्त्वाची आणि वेगाने वाढणारी शहरं आहेत. गेल्या काही वर्षात या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय. मुंबईत मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड यांसारखे भव्य प्रकल्प उभे राहत आहेत आणि देशात आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे पुणे हे शिक्षण, IT आणि स्टार्टअपचं केंद्र देखील म्हणून पुढे येतंय. IT पार्क्स, औद्योगिक वसाहती, मेट्रो, रिंग रोड यामुळे पुण्याचा विस्तार झपाट्याने होतोय. त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित करण्यासाठीची ही गरज आता निर्माण झाली आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडून एक नवीन सामायिक एक्सप्रेस हायवे उभारण्यात येणार आहे. हा मार्ग अटल सेतूच्या बाजूने पुढे जात JNPT चौकापर्यंत पोहोचेल आणि तिथून ग्रीनफील्ड लिंकद्वारे पुणे शिवार जंक्शन पर्यंत नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग पुणे बंगळुरू एक्सप्रेस हायवेच्या सुमारे 130 किलोमीटरच्या भागाशी जोडला जाणार असून त्यामुळे मुंबई पुणे बंगळुरू असा सलग वेगवान प्रवास शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 15,000 कोटी रुपये असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलंय. या प्रकल्पातील पागोटे ते चौक हा पहिला टप्पा मंजूर झाला असून हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 1.5 तासात पूर्ण करता येईल असा दावा त्यांनी केलेला आहे. तसंच मुंबई पुणे बंगळुरू हा संपूर्ण प्रवास 5.5 तासात शक्य होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. हा मार्ग साधा हायवे नसून पूर्णतः एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असणार आहे. यामुळे मध्ये कुठूनही वाहनांना प्रवेश मिळणार नाही आणि ठराविक इंटरचेंजवरूनच एंट्री आणि एक्झिट दिली जाईल आणि ट्रॅफिक सिग्नल किंवा स्थानिक वाहतुकीचा अडथळा यामध्ये राहणार नाही. त्यामुळे सलग वेगात सुरक्षित आणि वेळ वाचवणारा प्रवास हा या एक्सप्रेसवे हायवेचा मुख्य उद्देश असेल. या नव्या पॅरलल एक्सप्रेस हायवेमुळे सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, वाहतूक कोंडी किंवा सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी झाली तरी देखील प्रवाशांसाठी एक जलद पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच इंधन बचत होईल आणि नागरिकांचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होईल. याचवेळी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबतही मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात राज्यात एकूण 1.5 लाख कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करण्यात आली असून त्यातील सुमारे 50,000 कोटी रुपयांची कामं सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकट्या पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 50,000 कोटी रुपयांची रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामं मंजूर झाली असून ही सर्व कामं पुढील 3 महिन्यात सुरू होतील असा दावा गडकरी यांनी केलाय. पुणे परिसरात अनेक मोठे एलिव्हेटेड आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत. तळेगाव, चाकण, शिक्रापूर हा 4 स्तरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुमारे 4,207 कोटी रुपयांचा असून या प्रकल्पात खाली साधा रस्ता, त्यावर 2 उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो असा मार्ग असणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याशिवाय हडपसर ते यवत दरम्यान सुमारे 5,262 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड मार्ग प्रस्तावित असून सध्या त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जातोय. नाशिक फाटा ते खेड हा मार्ग 2 टप्प्यात उभारण्यात
उभारण्यात येणार असून त्यासाठी 93% भूसंपादन पूर्ण झालेले आहे. याशिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान 16,000 कोटी रुपये खर्चाचा नवीन एक्सप्रेस वे उभारण्यात येणार आहे. या मार्गामुळे पुणे ते संभाजीनगर अवघ्या 2 तासात आणि संभाजीनगर ते नागपूर 2.5 ते 3 तासात गाठता येणार आहे असं म्हटलं गेलंय. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागातही अनेक नवीन रस्ते, बायपास आणि 6 पदरी महामार्गांना मंजुरी देण्यात आल्याचं गडकरी यांनी म्हटलेलं आहे. एकूणच पाहता मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोपा करण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास मुंबई पुणे प्रवास खऱ्या अर्थानं सुपरफास्ट होणार असून सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र तुम्हाला काय वाटतं, याचा खरंच फायदा होईल का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.